जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, सांगली जिल्हा व खानापूर तालुका अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एकजूट करीत आंदोलन केले। या आंदोलनात सर्व सेविका सहभागी होत त्यांनी जोरदार घोषणा देत विविध मागण्या केल्यात। यावेळी काय म्हणाला अंगणवाडी सेविका पहा। हरी सूर्यवंशी अंगणवाडी सेविका। मी जवळजवळ 15 वर्षापासून या अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे। माझ्या अगोदरपासून जवळजवळ 1990 पासून अंगणवाडी सेविका या क्षेत्रात काम करत आहेत, परंतु जेव्हापासून त्या या क्षेत्रात आल्या तेव्हापासून फक्त त्यांना तुटपुंज्या मानधनावरती काम करावं लागतं। शासन त्यांचा काही विचारच घेत नाही। प्रत्येक वेळेला फक्त मानधन 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 म्हणजे उपेक्षित केलं जातं त्यांना। आणि इतकं कुठलीही योजना आली की पहिल्या अंगणवाडी सेविकांना त्यात सहभागी केलं जातं, त्यांना भरपूर काम दिलं जातं, परंतु ज्याला वेतनाचा विषय येतो त्याला शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं, त्यांच्या मागण्या मान्य करत नाही आणि नको ते कामं जे अंगणवाडी बाह्य कामंसुद्धा सेविकेवर लागतं। मग एवढं कामाचं जर त्यांनी अंगणवाडी सेविकेला आपलं म्हणून काम सांगत असतील तर वेतन का देऊ शकत नाहीत आणि वेतन झाल्याशिवाय आम्ही संप माघारी घेणार नाही आहे, अशी आमच्या भारतीय मजदूर संघाचा आता सध्या तरी उद्देश आहे। माझे नाव सौरेखा सुखदेव सकटे। मी खानापूर तालुक्यातून बोलत आहे। अंगणवाडी सेविका, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, सांगली जिल्हा। आम्हाला मानधन नको आहे, वेतन हवे, भाऊबीज नको, बोनस हवं आहे, शिवाय वेतन आम्हाला 26,000 अंगणवाडी सेविकेना 26,000 आणि मदतनीसला 20,000 झाले पाहिजे। शिवाय सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या आम्हाला खूप कमी असतात, दिवाळी सुट्टी पण खूप कमी दिली जाते। ज्या काही असतील त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।